हा आपला माणिकच्या म्हणून व्हरायटीचा प्लॉट आहे. त्याला बरोबर आज 110 दिवस पूर्ण झालेत आणि दिवसाच्या मानाने ह्याच्यामध्ये जरा मला कलर लवकर आल्यासारखं वाटायला लागलं आहे. कारण पण तसं आहे, कारण येताना माल जरा ह्याला कमी आलता, बागेत बंच संख्या कमी आहे, त्याच्यामुळं मला वाटायला लागले जरा यावर्षी कलर लवकर यायला लागला आहे. जरी आपल्या मालाला कलर लवकर आला तरी पण मी काय माल त्याला गडबड करणार नाही, कारण मालात साखर पूर्णपणे उतरशिवाय माल वजन देत नाही आपल्याला माहिती आहे. मग गडबड करण्यात काय अर्थ नाही. जर तुम्ही दराचं म्हणाल तर दर काही ह्या वर्षी कमी होणार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना पण एक विनंती आहे, माल गडबड न करता आपल्या मालात पूर्णपणे शुगर उतरल्यावरच द्या, जेणेकरून आपल्याला वजन पण मिळेल आणि दर कायम चांगलंच राहणार आहे ह्या वर्षी. त्यामुळे माल देताना अजिबात कोणी गडबड करू नका आणि शक्यतो शेतकऱ्यांना रोखीनंच व्यवहार करा, माल उधार देऊ नका. माझाच अनुभव सांगतो, माझंच गेल्या वर्षीचं 1.5 लाख रुपये अडकलेत व्यापाऱ्याकडे, अजून काही रिटर्न आले नाहीत. आता व्यापारी देतो बोलते, बघूया कधी येतील. पण म्हणून सांगतोय, कोणीसुद्धा माल उधार देऊ नका. आपल्या प्लॉटला 110 दिवस पूर्ण झाला असल्यामुळे वजन वाढण्यासाठी महादनची ग्रेड नंबर 3 603716 आजपासून सोडायला चालू करणार आहे. माणिकच्या मनाने सुपरला दोन्हीला पण 110 दिवस पूर्ण झाले, त्यामुळे दोन्ही प्लॉटलाही सोडणार आहे. म्हणून सकाळपासून मी टेबलला पाणी सोडून घेतलं होतं आणि आता ड्रामामध्ये व्यवस्थित विरघळून मिक्स करून घ्यायला लागली, जेणेकरून टेबकमधनं व्यवस्थित सोडता येईल. आणि अशा प्रकारे आपण आता टेबकला लागवड पण सोडून घेतलेली आहे.